नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी भागवत जायब आहे. गजानन कृषी सेवा केंद्र बेरुळा, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. आपण जे डिसेंबर महिन्यामध्ये करायच्या ज्या उपाययोजना आहेत हळद पिकामध्ये, त्या थोडक्यात सविस्तरमध्ये जाणून घेऊयात. सध्या शेतकरी आता बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले की सर 05234 देऊ का, 05234 देऊ का, किंवा कुठलंही पोटॅशयुक्त हाय पोटॅशयुक्त खत देऊ का. तर अशी हाय पोटॅशयुक्त खत दिल्यामुळे काय होईल की सध्या कंदाची जी अवस्था आहे, आपण कंदाची अवस्था बघू शकता. कंदाची अवस्था आता हे जे छोटे छोटे पिल्ले आहेत हे अजून भरायचे राहिले. आता हे पिल्ले जर अजून भरायचे राहिले असतील आणि या स्टेजला आपण 05234 किंवा 04247 कुठलंही पोटॅश हाय असलेलं खत जर आपण दिलं तर ही जी मॅच्युरिटी लवकर येईल. आता हा कंद जो हे जे खालचे बारके पिल्ले आहेत जोपर्यंत एवढे होत नाहीत तोपर्यंत आपल्याला जास्त पोटॅशयुक्त खत हे द्यायचं नाही. का तर हे मॅच्युरिटीकडे जाईल. मॅच्युरिटीकडे गेल्यामुळे पानं लवकर पिवळे होऊन प्लॉट आपला लवकर बसेल. आपल्याला हा प्लॉट जास्त पावसाळा झाल्यामुळे हा प्लॉट 15 ते 20 दिवस लेट चालू आहे. कारण दरवर्षी ह्या शेंगा या महिन्यामध्ये या स्टेजमध्ये असतात, परंतु पावसाळा जास्त झाल्यामुळे जे आपटेक आहे ते थांबलेलं असल्यामुळे ह्या शेंगांची साईज जी आहे ती तेवढ्या फार प्रमाणात झाली नाही. कारण ह्या शेंगा अजून भरपूर बारीक आहेत. या स्टेजमध्ये आता सध्या कॅल्शियम आणि फॉस्फरसचं एक ॲप्लिकेशन देणं खूप गरजेचं आहे. कारण कॅल्शियम आणि फॉस्फरस हे जर दिलं तर याची जी आहे ती लांबी वाढणार आहे. जाडी वाढते पण लांबी अजून खूप महत्त्वाची. कारण हे बघा, ही शेंग खूप मोठी आहे पण ही अजून बारीक आहे, परत ही बारीक आहे. ह्या अजून खूप शेंगा लांबायच्या राहिलेल्या आहेत. तर त्यासाठी आत्ता एवढ्या लवकर जर पोटॅशयुक्त खत दिलं तर हा प्लॉट मॅच्युरिटीकडे जाऊन प्लॉट लवकर पिवळा पडून वजनामध्ये खूप घट होईल. त्याकरिता हे थोडक्यात पण खूप महत्त्वाचं शेतकऱ्यासाठी असलेलं जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. तर सध्या या प्लॉटला शेतकऱ्यांनी सुपर आपटेक 19 हे सोडलेलं आहे. तर सुपर आपटेक 19 सोडल्यामुळं या कंदाची जी लांबी आहे ती खूप छान वाढलेली आहे. तर ही सुपर आपटेक 19 सोडल्यामुळे या प्लॉटमध्ये खूप बदल झालेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरले आहे आपल्या एरियामध्ये आणि आपल्या दुकानलासुद्धा हे अवेलेबल झालेलं आहे. गजानन कृषी सेवा केंद्र बेरुळा, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. द्राक्षावर 30,000 पेक्षा जास्त लोकांनी यावर्षी वापरलेलं प्रोडक्ट आहे. कुठल्याही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला तुम्ही फोन करा आणि त्यांना विचारा, या प्लॉटमध्ये कॅल्शियमची कुठल्याही प्रकारे कमतरता नाही. कारण हे बघा तुम्ही, हा प्लॉट हे बघा, कुठल्याच अन्नद्रव्याची कमतरता नाही. पानामध्ये असं प्रेस केलं की परत हे होते. तर या प्लॉटमध्ये कशाचीही कमतरता नाही आहे. प्लॉटमध्ये पूर्ण बुडापर्यंत त्याचे पानं जे आहेत पूर्ण ग्रीनरी आहे. यावर्षी जे टॅफ्रिना मॅक्युलसमुळं जो काही हा प्लॉट ट्रेसमध्ये गेला होता त्यासाठी सुपर 5Gचा सुद्धा स्प्रे याला दिलेला आहे. सुपर 5G दिल्यामुळे या प्लॉटला कुठल्याही प्रकारची करपा वगैरे नाही आहे आणि शेंगांची जाडीसुद्धा झालेली आहे. तर आपणही आपल्या प्लॉटला शेंग लांबण्याच्या अवस्थेत कॅल्शियम नायट्रेट असेल, तुमचं फॉस्फरस असेल आणि सुपर आपटेक 19 असेल तर याचा तुम्ही उपयोग करून जास्तीत जास्त शेंग फुगवण्यासाठी मदत करू शकता. धन्यवाद. ओके साहेब, खूप चांगली माहिती दिली तुम्ही ह्या डिसेंबरच्या हळदीच्या शेड्यूलमध्ये. थँक्यू.